मी श्रुती. लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात लेट्स अप मराठीचे लाईव्ह बुलेटिन. चला तर मग वळूया आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण आणि 5 घडामोडींकडे. यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यासंदर्भात. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर दौरा केला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत तेथील स्थानिक प्रशासनाला त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळाला देखील काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण करायला नको असं देखील यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त भागाचा दौरा इतर आणखी कोणी करून त्या तेथील दौऱ्यासंदर्भातील कामामध्ये तेथील संबंधित प्रशासनाला अडकवून ठेवू नये असं देखील सांगितलं. त्याचबरोबर यावेळी त्यांनी या संदर्भातील अनेक घटनांसंदर्भात किंवा अनेक सूचनांसंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील संबंधित विमा कंपन्यांना महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून तेथील पूरग्रस्तांना 50% विमा रक्कम देण्यात यावी असे निर्देश दिले जावेत अशी विनंती केली असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर या पूरग्रस्त भागामध्ये आरोग्यासंबंधित काळजी घेण्याचे त्याचबरोबर या नागरिकांचं आरोग्याच्या दृष्टीने पुनर्वसन करण्याच्या सूचना देखील संबंधित आरोग्य विभागाला दिल्या असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता लवकरच या भागामध्ये संबंधित नागरिकांना पूरग्रस्तांना मदत मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आता तेथील पूरग्रस्तांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. त्यानंतरची पुरासंदर्भातीलच बातमी आहे ती म्हणजे पूरग्रस्त भागातील वीज बिलासंदर्भात. पूरग्रस्त भागातील नागरिकांना वीज बिलासंदर्भात देखील राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. यामध्ये राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत एक माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी पूरग्रस्त भागामध्ये वीज वसुली करू नये असे आदेश संबंधित वीज बिल विभागाला किंवा महावितरणला दिल्याचे त्यांनी सांगितलं आहे. यावेळी जोपर्यंत या भागातील परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत वीज बिलं देखील दिली जाणार नाहीत. त्यामुळे परिस्थिती निवळल्यानंतर ही वीज बिलं देत असताना देखील कितपत दिलासा देण्यात येऊ शकतो याचा विचार देखील सरकार करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता पूरग्रस्त भागामध्ये वीज बिलासंदर्भात देखील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यानंतरची आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पुण्यातील मेट्रोची ट्रायल रन यावेळी आज यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली मेट्रोची ही पहिली औपचारिक ट्रायल रन आज सकाळी पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेट्रोच्या उद्घाटन केलं असून या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी वनाज कारशेड ते आनंदनगर मार्गावर ही मेट्रो धावली. यावेळी पहिल्यांदा ट्रायल रन होणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यासाठीच सकाळची वेळ असताना देखील यावेळी नागरिकांनी काही प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. यावेळी ही तांत्रिक चाचणी असल्यामुळे नागरिकांनी यावेळी कोणताही प्रवास केला नाही. मात्र मेट्रो कोचच्या प्रतिकृतीचे यावेळी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महामेट्रोचे MD ब्रिजेश दीक्षित हे यावेळी उपस्थित होते. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यान 5 किलोमीटर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होईल असा विश्वास देखील यावेळी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता पुणे मेट्रोची ट्रायल झाल्यानंतर पुणेकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी मिळाली आहे. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे CBSE बोर्डाच्या 12वीच्या निकालासंदर्भातील. यावेळी देखील CBSEच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. CBSE 12वीचा निकाल आज दुपारी जाहीर झाला. यामध्ये CBSEचा निकाल 99.37% एवढा लागला. यामध्ये 99.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये देखील मुलींनीच बाजी मारली असून यावर्षी 14,30,188 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेसाठी बसले होते. यापैकी रेग्युलर विद्यार्थ्यांची संख्या 13,04,561 होती. या सर्व विद्यार्थ्यांचा आज निकाल जाहीर झाला असून आता पुढील संबंधित विद्यार्थ्यांना आता पुढील ॲडमिशन्ससाठी मार्ग मोकळा झाला आहे. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे ऑलिम्पिकमधून. 30 जुलै म्हणजेच आजचा शुक्रवार ऑलिम्पिकमध्ये भारतीयांसाठी चांगला दिवस ठरला आहे. यामध्ये बॉक्सिंगमध्ये लोव्हलिना बोर्गोहेन हिने देशासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. तर तिकडे बॅडमिंटनमध्ये PV सिंधूने देखील उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याचबरोबर हॉकी टर्फकडून भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे, जिथे पहिल्या महिला संघाने आयर्लंडचा पराभव करून विजय नोंदवला आहे. तिकडे भारतीय पुरुष संघाने देखील जपानला त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात
5-3 असं पराभूत करत अंतिम गट टप्प्यात ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसरे स्थान कायम केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि नंतर भारत असं स्थान निश्चित झालं आहे. भारतीय संघाने याआधीच उपांत्य फेरीत देखील आपले स्थान पक्के केले होते. त्यामुळे आजचा शुक्रवार म्हणजेच 30 जुलै हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीयांसाठी एक आशादायी आणि पदकांची निश्चिती करणारा असा दिवस ठरला आहे. तर या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.